1.5 एक्सरसाइज मध्ये परत 2 क्वेश्चन्स आहेत. ती एक्सरसाइज क्वांटिफायरवर बेस आहे. तुम्हाला लॉजिक मध्ये टोटल 2 क्वांटिफायर आहेत. एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर या सिम्बॉलने इंडिकेट करतात आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर या सिम्बॉलने इंडिकेट करतात. सो तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं एखादा स्टेटमेंट दिला असेल तर तो कोणत्या क्वांटिफायरचा आहे त्याची ओळखण्याची एक ट्रिक आहे. जर कोणत्याही लिमिटमध्ये तुमच्या व्हॅल्यू असतील, एखादी व्हॅल्यू लिमिटमध्ये म्हणजे तुम्हाला माहीत असेल की व्हॅल्यू इथून स्टार्ट होते आणि इथे एंड होते, तर तो जर कोणतंही स्टेटमेंट एका प्रॉपर लिमिटमध्ये असेल म्हणजे या टर्मपासून स्टार्ट होऊन या टर्मपर्यंत किंवा आपल्याला त्याचा एंड माहिती आपल्याला ते नंबर्स माहीत असू शकतात की एवढं पॉसिबल आहेत, तर तो असतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आणि ज्या लिमिटलेस असतात म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही की या समपासून या किंवा या नंबरपासून या नंबरपर्यंत ते असणार आहे किंवा तुम्ही आयडेंटिफाय नाही करू शकत त्याचं पर्टिक्युलर एंड किंवा ती प्रॉपर लिमिट तुम्ही सेटअप नाही करू शकत, ते असतं युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे होल की तुम्हाला एक कोणतीही बाउंड्री नसणार त्यासाठी, तो असणार लिमिटलेस असल्यावर तो असणार युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायरचा सिम्बॉल हा आहे आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा सिम्बॉल. क्लिअर? तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे examine or identify the quantifier of following statement for n, that is natural. तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं असेल आणि तुम्हाला सांगणार क्वांटिफायर आयडेंटिफाय करा, x ची व्हॅल्यू बिलॉंग्स टू n असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट स्टेटमेंट दिला, या टाईपचं असेल किंवा या टाईपचं स्टेटमेंट असेल. सो या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला x ची एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू माहीत आहे म्हणजे x ची व्हॅल्यू किती असल्यावर आन्सर 5 येईल, तर म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू माहीत आहे. सो हा कोणता क्वांटिफायर होणार? एक्झिस्टेन्शियल. हे स्टेटमेंट नेहमी ट्रूच असतं. क्लिअर? तुम्हाला इथे ट्रूथ व्हॅल्यू नाही फाइंड आउट करायचे, तुम्हाला इथे क्वांटिफायर फाइंड आउट करायचे. सो नेहमी जेव्हा क्वांटिफायर अजून करतात तुम्ही त्यावेळेस स्टेटमेंट ट्रूच घ्यायचं. ओके, सो याचा आन्सर लिहिताना आपण असं लिहिणार x बिलॉंग्स टू n सच कोणता क्वांटिफायर हा? एक्झिस्टेन्शियल. if x belongs to n such that स्टेटमेंट लिहायचं तुमचा x plus 3 is equal to 5 is true statement when x is equal to clear. सो तुम्हाला x ची व्हॅल्यू मेन्शन करावी लागते. काय लिहिलं? कोणतं क्वांटिफायर येतो? x belongs to n such that x plus 3 is equal to 5 is true statement. कंपल्सरी ही स्टेटमेंट ट्रूच घ्यायचं when x is equal to 2.
सम तुम्हाला सांगितलं एक्स इज सच दॅट एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. आता एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, कोणत्याही संख्येचा स्क्वेअर 0 पेक्षा मोठा हवा, म्हणजे काय, तो मायनसमध्ये नसला पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, सो तो मायनसमध्ये नसला पाहिजे. कोणत्याही संख्येचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्हच असतो, सो तो याच्यापेक्षा काय असणार, जास्त. पण तुम्हाला माहिती आहे का एक्सची लिमिट किती असणार, एक्स 1 पण असू शकतो, 5 असू शकतो, 1000 असू शकतो, 2000 असू शकतो, मी कोणताही नंबर घेऊ शकतो. सो या सममध्ये तुम्हाला कोणताही एक पर्टिक्युलर नंबर माहीत नाही की तुम्ही एक्स कितपर्यंतच घेऊ शकता, तुम्ही कोणतेही नंबर घेऊ शकता. सो हे लिमिटलेस व्हॅल्यू आहे, म्हणून हा कोणता येणार, युनिव्हर्सल क्वांटिफायर. क्लिअर, एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 इज ट्रू स्टेटमेंट when x equal to 0, 1, 2, 3. तुम्हाला लिमिट माहीत नाही आहे म्हणून असेल. ठीक आहे, थर्ड x plus 9 is less than 30. X belongs to n such that x plus 9 is less than. ओके, सो तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. आता एक्सच्या अशा किती व्हॅल्यू आहेत की ज्या 13 पेक्षा कमी असतील. आपल्याकडे पर्टिक्युलर व्हॅल्यूज आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहेत, म्हणजे 10, 15, 20 याच्या आतच व्हॅल्यूज असणार जे काही एक्सचे नंबर असणार ते. सो हा कोणता असणार, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, बिकॉज हा एक्झिस्ट करतो. आपण सांगू शकतो की व्हॅल्यू इक्वल इक्वल स्टार्ट होणार आहे. सो एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स प्लस 9 इज लेस दॅन 30 इज ट्रू स्टेटमेंट देन एक्स इज इक्वल टू, जर मी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर ती 13 पेक्षा लहान आहे, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 13 पेक्षा लहान आहे, 3 घेतली तर 13 पेक्षा लहान आहे, 4 घेतली तर ती 13 पेक्षा लहान असणार. काही ती व्हॅल्यू पुट करून बघायची. 4 जर मी एक्स पुट केला 13 पेक्षा लहान असणार आहे का, नाही, इक्वल टू असणार, आपल्याला लेस दॅन हवे. जर मी 3 घेतलं तर 3 + 9 किती होतात, 12, सो ती 13 पेक्षा लहान. तुमचं आन्सर एवढंच आहे. क्लिअर, सो हा झाला फर्स्ट क्वेश्चन, जिथे तुम्ही क्वांटिफायर आयडेंटिफाय करा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय डिफरन्स आहे, तुम्हाला क्वांटिफायर दिलेला असतो आणि तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू तीच घेता, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला माहित असतं तीच आहे आणि तुम्ही क्वांटिफायर आयडेंटिफाय करता. पण या क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वांटिफायर दिलेला असणार आणि तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो क्वेश्चन असेल, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ following statement when a is equal to 1, 2, 3, 2. ओके, यामध्ये तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. तुम्हाला नेहमी एक सेट दिला जाणार, ए असेल किंवा बीचा सेट असणार, काहीही ते नंबर कोणतेही दिले जातात त्या सेटमध्ये. आता तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची कशी, तुम्हाला जे स्टेटमेंट दिलेलं असतं त्याच्यामध्ये ती एक व्हॅल्यू पुट करायची, ज्या व्हॅल्यूला ते सॅटिस्फाय होईल तर त्याची व्हॅल्यू असते ट्रू. जर एकाही नंबरला सॅटिस्फाय नाही झालं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते फॉल्स. क्लिअर, जर यापैकी कोणत्याही एका नंबरला किंवा सगळ्या नंबरला जरी सॅटिस्फाय झालं तुमचं स्टेटमेंट तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार टी. जर सॅटिस्फाय नाही झालं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार एफ. फर्स्ट स्टेटमेंट होते आपण याला
एक्स पण कधी कधी देतात किंवा ते बी पण देऊ शकतात. सो डिपेंड असणार समजा. या ठिकाणी ते ए मेन्शन करा. ओके, तुम्हाला सेटमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. सो हा पूर्ण सम आहे. तुम्ही व्हॅल्यू पुट करून बघा कोणत्या व्हॅल्यूला हे 5 येते. 1 जर मी पुट केलं तर 5 येणार का? नाही. 2 पुट केला तर 5 येतो. सो एका जरी नंबरला सॅटिस्फाय झाला तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते टी. म्हणून असं घ्यायचं एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट x plus 3 is equal to 5 is satisfies when x is equal to 2. Hence truth value of statement एका जरी नंबरला सॅटिस्फाय झाला तर ट्रूथ व्हॅल्यू असणार कॅपिटल टी. क्लिअर? सेकंड सम. मी सांगितलं एक्स मायनस 1 हा 50 पेक्षा काय असला पाहिजे ग्रेटर. तर व्हॅल्यू पुट करून बघा. मी 1 पुट केला, 1 मायनस 1 0. 50 पेक्षा मोठा आहे का? नाही. 2 पुट केला, अगेन विच इज इट इज स्मॉलर दॅन 50. 3 पुट केला, 4 पुट केला. म्हणजे काय, यापैकी कोणत्याही नंबरला हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. सो एक्स मायनस 1 इज ग्रेटर दॅन 50 not satisfied with any number. किंवा तुम्ही असेही लिहू शकता नो नंबर इन सेट सॅटिस्फाय द इक्वेशन इन सेट ए. Hence truth value of statement is एकाही नंबरला सॅटिस्फाय नाही झालं म्हणून काय असणार, एका जरी नंबरला सॅटिस्फाय झालं तर व्हॅल्यू काय येणार टी. यांनी काय सांगितलं एक्स प्लस 2 10 पेक्षा लहान असलं पाहिजे. 1 पुट केला 10 पेक्षा लहान आहे. 2 पुट केला 4 येईल आन्सर जे 10 पेक्षा लहान आहे. 3 पुट करून बघा, 4 पुट करून बघा. म्हणजे काय सगळ्या नंबर्सना हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे म्हणून असं म्हणतात. किंवा तुम्ही असंही लिहू शकता all number in set A satisfies the equation. Hence truth value is here. So तुम्हाला 1.5 चे दोन क्वेश्चन शिकवले. एक म्हणजे जर तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं असेल तर त्याचं क्वांटिफायर कसं ओळखायचं. क्वांटिफायर ओळखणं खूप सिंपल आहे. जर लिमिटमध्ये असेल कोणतीही व्हॅल्यू ते असणार एक्झिस्टेन्शियल म्हणजे एक्झिस्ट करत असेल तर. आणि जर एखादी लिमिट माहीत नसेल, ओके सॅटिस्फाय होत असेल पण तुम्हाला व्हॅल्यू माहीत नसेल की व्हॅल्यू या व्हॅल्यूपासून ते या व्हॅल्यूपर्यंत आहे तर ते असणार युनिव्हर्सल. सेकंड क्वेश्चन होता जिथे तुम्हाला क्वांटिफायर दिले होते आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तुम्हाला एक सेट दिला जाणार, तुम्हाला ते इक्वेशन त्या सेटमध्ये पुट करायचे. जर सॅटिस्फाय झालं कोणत्याही एका नंबरला तर ते त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार कॅपिटल टी. जर सॅटिस्फाय नाही झालं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार कॅपिटल एफ. क्वांटिफायर दिले होते आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची.
तुम्हाला एक सेट दिला जाणार, तुम्हाला ते इक्वेशन त्या सेटमध्ये पुट करायचे. जर सॅटिस्फाय झालं कोणत्याही एका नंबरला तर ते त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार कॅपिटल टी. जर सॅटिस्फाय नाही झालं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार कॅपिटल एफ. 1.5 एक्सरसाइज तुमची कंप्लीट झाली आहे. 1.6 एक्सरसाइज मी ऑलरेडी तुमची करून घेते. ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे, त्याच्यामधून एक तरी क्वेश्चन कंपल्सरी असणार. सो आता मी तुमची 1.7 एक्सरसाइज स्टार्ट करते. ओके, 1.7 एक्सरसाइज पण खूप सिम्पल आहे. 1.7 एक्सरसाइजमध्ये तुम्हाला ड्युएल असणार. तुम्हाला ड्युएल करत असणार म्हणजे तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सेंटेन्स दिलेला असणार, त्याचं तुम्हाला काय करायचं ड्युएल. बराच वेळा विचारला जातो हा पार्ट. ओके, सो 1.7 एक्सरसाइज पण कम्प्लीट होईल. त्याच्यामध्ये पण 2 क्वेश्चन आहे. एक सिम्बॉलिक फॉर्मचा तुम्हाला ड्युएल करायचं आहे आणि एक वर्बल फॉर्मचा ड्युएल करायचं आहे. फाईन. ड्युएलचे काही रूल्स आहे. अँड असेल तर त्याचा ड्युएल होतो ऑर असेल तर त्याचा ड्युएल होतो अँड. अपोजिट होतो. निगेशन असेल तर त्याचं निगेशनच राहतं, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही. टी असेल तर त्याचं ड्युएल होतं सी आणि सी असेल तर त्याचं ड्युएल होतं हिअर. सो हे काही ड्युएल आहे. बाकी कोणतेही टर्म्सना ड्युएल म्हणजे इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू किंवा लेस दॅन असेल ते ग्रेटर दॅन करायचे नाही. बाकी सगळ्या टर्म आणि तशाच राहतात. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे write the dual of following statement. तुम्हाला ड्युएल लिहायचं फॉलोइंग स्टेटमेंट काढायचे. सो फर्स्ट मी स्टार्ट करते पी अँड क्यू और. ओके, सो ड्युएल काय येणार याचं पी ब्रॅकेट नाही तसंच अँड आहे. अँडचा ड्युएल ऑर. क्यू आहे तो आहे तसाच ऑर आहे. ऑरचा ड्युएल अँड. समजलं. देन सेकंड पी आहे अँड अँडचा ड्युएल ऑर. टीचा ड्युएल सी ऑर अँड सीचा ड्युएल क्लिअर. negation P and Q or R and C. ब्रॅकेट निगेशनचा ड्युएल निगेशनच राहतो. P आहे तसाच अँड आहे त्याचा ड्युएल ऑर. Q ऑर आहे त्याचा ड्युएल अँड R. ऑर. हे समजलं. अजून एक रूल आहे ड्युएलचा. जर इम्प्लिकेशन असेल तर ड्युएलमध्ये ते टी अँड निगेशन. ओके, म्हणजे फर्स्ट टर्म इम्प्लिकेशनच्या ऐवजी अँड लिहायचा आणि सेकंड टर्मचं काय करायचा निगेशन. समजलं. सपोज मी हे सम दिला. इम्प्लिकेशन्स काय होतं पी लिहायचं, इम्प्लिकेशनचं अँड करायचं, सेकंड टर्मचं काय करायचं निगेशन. ओके, त्यानंतर हे ब्रॅकेट सॉल्व करायचं किंवा हे असं ठेवलं तरी चालेल. ब्रॅकेटमधल्या टर्मचा निगेशन करायचं नाही कारण पहिला ड्युएलचा रूल इम्प्लिकेशनसाठी अप्लाय होतो. फाईन. जसं तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्नसाठी ड्युएल आहे तसेच तुम्हाला वर्बल पॅटर्नसाठी सुद्धा ड्युएल आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 2. write the dual of following state. Suppose कि first थी ना
sky is blue and mango is fruit. So तुमचा ड्युअल लिहिताना पहिला टी अज्युम करा. टी काय येणार स्काय, क्यू काय येणार मँगो इज फ्रूट. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पी अँड क्यूचा ड्युअल काय येणार पी और, आणि मग याचा तुम्हाला स्टेटमेंट आहे. तुम्हाला जर सम स्टेटमेंटमध्ये दिलं असेल तर तुम्हाला एंड पण स्टेटमेंटमध्येच करावं. सो ड्युअल ऑफ स्टेटमेंट येणार पी और क्यू. पी स्टेटमेंट घ्यायचं स्काय इज ब्लू और मँगो इज, अँडचं काय झालं सेम पद्धतीने जर ऑर दिला असेल तर त्याचं काय होतं नॉट असेल तर नॉटचं नॉट राहतं बिकॉज निगेशनचं निगेशन राहतं. म्हणून नेहमी सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा आणि मग त्याचा ड्युअल करायचं. तुमची 1.7 एक्सरसाइज पण कम्प्लीट झाली आहे. तर तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील तर मला ते ग्रुपवर मेसेजमध्ये विचारा. लॉजिकमध्ये तुम्हाला एक पार्ट शिकवायचं झालं आहे वर्बल फॉर्म. तुम्हाला कुठल्याही सेंटेन्सचा सिम्बॉलिक फॉर्म समजला असेल की कनेक्टिव्ह वर्डचा सिम्बॉल टाकायचा पी आणि क्यू अजून करायचं. पण सपोज एखादा सिम्बॉल दिला असेल आणि तुम्हाला त्याचा वर्बल फॉर्म बनवायचा तर तो कसा बनणार. सपोज मी पी सेंटेन्स दिला पी आणि क्यू मध्ये मी तुम्हाला सांगितलं की राईट वर्बल फॉर्म ऑफ फॉलोइंग. वर्बल फॉर्म म्हणजे काय तुम्हाला ते सेंटेन्स फॉर्ममध्ये लिहायचं. सपोज मी फर्स्ट क्वेश्चन दिला पी आणि क्यू दिला. इफ पी आणि क्यू दिला तुम्हाला सिम्बॉल दिला पी अँड ओके. सो तुमचा वर्बल फॉर्म कसा येणार पी सेंटेन्स लिहिणार रोजेस अँडचा सिम्बॉल आहे सो अँड लिहिणार. क्यूचं सेंटेन्स लिहिणार स्काय. समजलं मी या टाईपची मध्ये कोणतं सिम्बॉल आहे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन असल्यावर आपण काय घेतो इफ आणि देन. इफ आणि देन असेल तरच इम्प्लिकेशन येतं. तसंच इम्प्लिकेशन असल्यावर आपण काय वापरणार इफ आणि देन. आपण काय करणार इफ पी सेंटेन्स घ्यायचा रोज इज पी देन. आता तर तुम्ही चेक करा क्यूला काय निगेशन. सो क्यूच्या वाक्यामध्ये काय इन्क्लूड व्हायला पाहिजे. निगेशन कधी असतं जेव्हा नॉट असतं ते. सो इथे निगेशन असल्यामुळे इथे काय इन्क्लूड करणार नॉट. Sky. So verbal form काय करणार if rose is pink then sky is not blue. Same. इथे काय डबल इम्प्लिकेशन आहे. सो डबल इम्प्लिकेशन कधी वापरतो आपण इफ अँड ओनली इफ असेल तर त्याचा वर्बल फॉर्म काय तयार होणार निगेशन कोणाला अटॅच आहे टीला. टी साठी निगेशन अप्लाय करायचं. रोज इज नॉट पिंक इफ अँड ओनली इफ sky is rose is not pink and only sky is blue. Clear? So depend on तुमचा जो कनेक्टिव्ह सिम्बॉल आहे त्याच्यावरून तुम्ही कनेक्टिव्ह वर्ड घ्या.
जर अँड असेल तर अँडचा वर्ड, ऑर असेल तर ऑरचा वर्ड, निगेशन असेल तर नॉट इन्क्लूड करणार, इम्प्लिकेशन असेल तर इफ देन घेणार, डबल इम्प्लिकेशन असेल तर इफ अँड ओनली इफ. तर हे एवढंच आहे वर्बल फॉर्ममध्ये. तुम्हाला कोणतेही सेंटेन्स दिले जाणार आणि तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्मवरून वर्बल फॉर्म घ्यायचा. आतापर्यंत आपण वर्बल फॉर्मवरून सिम्बॉलिक फॉर्म घेत होतो. सो हे थोडंसं उत्तर आहे, तिथे तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिला असणार आणि तुम्हाला काय घ्यायचं असणार वर्बल. ओके, सो दॅट्स इट. तुमचा 1.7 पर्यंतचा लॉजिक कंप्लीट झाला. अजून 3 एक्सरसाइज बाकी आहे. 1.8 ज्याच्यामध्ये तुम्हाला निगेशन करायचं आहे. 1.9 ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉ यूज करायचं आहे लॉजिकचा, आणि 1.10 ज्याच्यामध्ये वेन डायग्राम यूज करायचं आहे. फाईन. सो नेक्स्ट लेक्चर आपण त्या एक्सरसाइज